राम समर्थ श्रीराम. भाग 86. भगवंत इथे सात्विक, राजस आणि तामस दानाची लक्षणं सांगतात. केवळ दान करणं हेच माझं कर्तव्य आहे आणि त्याचं कोणतंही फळ मला या लोकात सुद्धा नको आणि परलोकात सुद्धा नको, हा ज्याचा भाव असेल त्याचं दान सात्विक गणलं जातं. कारण संपूर्ण सृष्टीमध्ये जितक्याही वस्तू आहेत त्या सर्वांच्या आहेत, त्या केवळ माझ्या व्यक्तिगत नाही. आणि म्हणून ज्याला ज्याला आवश्यकता आहे किंवा ज्यांनी माझ्यावर उपकार सुद्धा नाही केले त्याला सुद्धा दान केलं पाहिजे, ही ज्याची भावना आहे ते दान सात्विक म्हटलं जाईल. आता राजसिक दान काय आहे ते पाहू. राजसिक दान हे प्रतिउपकारासाठी दिलं जातं. आपल्याला त्यातून काही मिळेल ही भावना असते. म्हणजे आपल्याला औषध देणारे जे वैद्य आहेत त्यांना आपण दान देऊ म्हणजे ते खुश होतील आणि अजून चांगली चांगली औषधं देतील. त्यामुळे काही उपकाराच्या दृष्टीने नाही, पण काही फायद्याच्या दृष्टीने जे मिळेल आपल्याला तेवढा फायदा काढून घेण्याकरता दान दिलं जातं, ते राजस दान आहे. आणि ते क्लेशपूर्वक दिलं जातं, किंबहुना त्याच्यामध्ये अनेक वेळा घासाघीस सुद्धा केली जाते. अशा दानाला राजस दान असं म्हणतात. तामस दान मात्र असत्कार आणि अवज्ञापूर्वक दिलं जातं. असत्कार म्हणजे अपमान करून, दारात आलेल्या अतिथीला ओरडून, अपमान करून जे काही द्यायचं ओरडून देऊन टाकायचं, अशा पद्धतीने जे दिलं जातं ते तामसिक ज्ञान. जसं दारामध्ये कुत्रा आला, आता कुत्रा आलाच आहे तर त्याला तुकडा टाकून द्या नाहीतर तो भुंकेल, या भावनेने जे दान केलं जातं ते तामसिक दान या तुलनेत येतं, यामध्ये ते गणलं जातं. पण शास्त्रामध्ये असं आलं आहे की कलियुग आहे आणि कलियुगामध्ये एकमात्र दान हाच धर्म आहे आणि म्हणून येन केन प्रकारेण दान द्यावं. त्यामुळे दान करणाऱ्याचं कल्याणच होतं. कारण इतर नियम करायला फार कठीण आहेत, त्यामुळे त्याग करण्याची सवय लावून घ्यावी. कोणत्याही पद्धतीने का होईना दान देत जावं. श्रीराम समर्थ श्रीराम.